मालेगाव तालुक्यात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून केला खून। मालेगाव तालुक्यातील डोंगराडे गावातील घटना। मालेगाव तालुक्यातील डोंगराडे गावात 3 वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने अत्याचार करून नंतर तिला दगडाने ठेचून तिचा निर्घृण खून केला। या क्रूर कृत्याची माहिती मिळताच नातेवाईकांसह गावकऱ्यांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी केली। उपस्थित नागरिकांनी प्रखर संताप व्यक्त केला। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची यावेळी जोरदार मागणी करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। विजय खैरनार या संशयित आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या अमानवीय घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला असून मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। न्याय पाहिजे मला, आणि ज्यांनी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू। पब्लिकच्या हवाले पाहिजे, करणार नाही त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार। त्याला गावात फाशी झालीच पाहिजे तर आम्ही अंत्यविधी करू। माझ्या मामांची मुलगी होती, ती 3.5 वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचा झालेला आहे। जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही, तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही। बस विषय संपला। माझी भाची होती, ती आम्हाला फक्त न्याय पाहिजे। तिचं वय पण काही नव्हतं, फक्त 3.5 वर्षाची होती। तो जो कोणी पण असेल त्याला फक्त फाशी व्हायला पाहिजे आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे। आम्ही तोपर्यंत अंत्यविधीच करणार नाही, आम्ही तोपर्यंत त्याची अंत्यविधीच करणार नाही। भाचींची मुलगी आमची नात आहे, आम्हाला न्याय हवा आहे साहेबांकडनं। दादा भुसे साहेब, आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झाला आहे, आमच्या नातेवर डोंगराळे येथील खूप मोठी घटना झाली। फक्त हात जोडून एवढी नम्र विनंती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी। त्याला फाशी, 3.5 वर्षाचं बाळ आहे ते, की आम्हाला न्याय हवा आहे, फक्त न्याय बस। त्याला फाशी द्या, त्याला चौकात आणा, आमच्या समोर द्या, बस लगेच पाहिजे आम्हाला न्याय। फाशी द्या त्याला फक्त बस। पूर्ण डोंगराळ्यावाल्यांनी आम्हाला न्याय द्या। परिवाराकडून व नागरिकांकडून आरोपीला कडक कारवाई करण्याची सातत्याने मागणी होत आहे। मराठी केसरी न्यूज ब्युरो। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।